वेळेआधीच म्हणजे तब्बल 8 दिवस आधी मान्सून केरळमध्ये दाखल झालाय। गोव्याच्या वेशीवर असलेला मान्सून पुढच्या 24 तासात महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज आहे। यंदाच्या मान्सूनच्या आगमनाचं सेलिब्रेशन करणारा हा खास रिपोर्ट। पाऊस उन्हाळ्यातल्या गरमीनंतर प्रसन्नतेचा शिडकावा करणारा गारगार पाऊस। धरणं कोरडी पडत असताना तहान भागवण्यासाठी धावून आलेला पाऊस। आनंदाची चाहूल घेऊन येणारा पाऊस। रखरखीत झालेल्या डोंगर दऱ्यांना पुन्हा हिरवगार करणारा पाऊस आणि बळीराजाच्या डोळ्यातलं पाणी नाहीसं करून त्याच्या जमिनीला ओलावा देणारा पाऊस। या पावसाचं येणं हे प्रत्येकासाठी सुखद असतं। हाच पाऊस यंदा अपेक्षेपेक्षा 15 दिवस आधीच दाखल होणार आहे। केरळमध्ये शनिवारी मान्सून दाखल झाला सुद्धा, तर गोवा आणि महाराष्ट्राच्या वेशीवर तो येऊन पोहोचलाय। अरेबियन सी में जो कम दबाव का क्षेत्र था वो आज डिप्रेशन करके रत्नागिरी और दापोली के बीच में क्रॉस होने वाला है। इससे चलते रत्नागिरी और सिंधुदुर्ग को रेड अलर्ट जारी किया गया है, जिसमें हवा का बहाव 30 to 40 km/h गस्टिंग 50 तक जा सकता है। साथ में थंडरस्टॉर्म के होने की संभावना है। सतारा और कोल्हापुर डिस्ट्रिक्ट को भी रेड वार्निंग दी गई है। रायगढ़ को ऑरेंज अलर्ट जारी किया है। ठाणे, पालघर, मुंबई को येलो अलर्ट जारी किया गया है। मॉनसून केरल में दाखिल हो गया है और अगले 2 से 3 दिनों में कंडीशंस आर फेवरेबल कि जो महाराष्ट्र में दाखिल होने के लिए संभावना है। धन्यवाद। हा अतिशय महत्त्वाचा असलेला आणि केरळमध्ये पोहोचलेला मान्सून पुढच्या 24 तासात राज्यात दाखल होणार असल्याचं बोललं जातंय। सोबतच बऱ्याच जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्टही देण्यात आलाय। महाराष्ट्रात 24 तासात मान्सून दाखल होईल असं सांगितलेलं आहे। आपण पाहतो की सिंधुदुर्गातली परिस्थिती आहे, कारण कोकण किनारपट्टीवर सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल यांना रेड अलर्ट जारी केलेला आहे। गेली 4 दिवस मान्सून पूर्व पाऊस हा दाखलच झालेला आहे। केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे आणि आता काही म्हणजे आपण बघितलं तर काही तासामध्ये तो 24 तासाच्या आत महाराष्ट्रामध्ये दाखल होईल अशी एकंदरीत परिस्थिती आपल्याला या कोकण किनारपट्टीवर आहे आणि महाराष्ट्रातली आहे। आणि मान्सून 8 दिवस आधी हा जो आहे तो महाराष्ट्रात दाखल होत आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी मान्सून लवकर दाखल झाल्यामुळे प्रशासनाची तारंबळ उडालेली आहे। प्रशासनाचे जे कामं करायची होती ती पेंडिंग राहिली आहेत आणि त्यामुळे कुठेतरी प्रशासनावर हे मोठं आव्हान म्हणावं लागतं, कारण सार्वजनिक बांधकाम असेल, वीज विभाग कार्यालय असतील आणि अन्य जी कार्यालय त्यांची जी कामं आहेत ती खोळंबलेली आहेत। त्यामुळे अचानक झालेल्या पावसामुळे प्रशासनाने मोठं तारांबळ उडालेली आहे एकंदरीत। काही तासात येऊ घातलेला मान्सून यंदा लवकर दाखल होतोय असं म्हणण्यामागचं कारण सापडतं मागच्या काही वर्षी मान्सून दाखल झालेल्या तारखांमध्ये। 2020 साली 14 जून रोजी मान्सून राज्यात दाखल झाला। 2021 साली 9 जून रोजी मान्सून राज्यात दाखल झाला। 2022 ला हीच तारीख 11 जून इतकी होती, तर 2023 ला तब्बल 25 जूनची तारीख उजाडावी लागली। 2024 ला 6 जून रोजी मान्सून राज्यात दाखल झाला होता। मान्सून शेतीसाठी जसा महत्त्वाचा आहे, तसाच तो भारताच्या अर्थकारणासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे। मान्सूनवर भारतातील अर्धी शेती अवलंबून। उद्योगासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा मान्सून महत्त्वाचा। शेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मान्सूनचा आधार। भारतातील अन्नधान्य उत्पादनात मान्सूनची महत्त्वाची भूमिका। कमी मान्सून असेल तर अन्नधान्य उत्पादन कमी होऊन महागाईचा धोका निर्माण होतो। मान्सून कमी झाल्यास भारतातील जलविद्युत प्रकल्पांवर सुद्धा परिणाम होतो। सुमारे 3,56,00,000 कोटींच्या भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा असा घटक म्हणजे मान्सून। एरवी जून मध्ये येणारा हा हवाहवासा पाहुणा यंदा मे महिना संपण्याच्याही आधीच दाखल होतोय आणि त्यामुळं या लवकर येणाऱ्या मान्सूनकडे साऱ्यांच्या नजरा आहेत आणि अपेक्षा सुद्धा। विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।